युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मिनाली पाटील व प्रथमेश पाटील यांनी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन संतोषी माता मंदिर हॉल येथे करण्यात आले होते। यावेळी 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व शैक्षणिक कागदपत्रे ठेवण्यासाठी फोल्डर देण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी मिनाली पाटील व प्रथमेश पाटील यांचे आभार मानले। तर मिनाली पाटील व प्रथमेश पाटील यांनी देखील महाराष्ट्र न्यूज 9 ला आपली प्रतिक्रिया दिली। बघूयात ते काय म्हणतायत। I am feeling great about this event as people are appreciating hard work and what the percentage we got. Feeling very great. Prathamesh Patil and Minali Patil. Very thankful because of this. Very thankful to them because we are getting appreciated and we are getting something that we can use in our future. Useful things. थैंक यू सो मच। मैं थैंक यू बोलना चाहती हूँ शिवसेना को, मिनाली पाटिल और प्रथमेश पाटिल को, जो हमें फोल्डर मिल रहा है उसमें हमको आगे जाके काम भी आ सकता है 11th के लिए 12th के लिए सबके लिए। तो मैं थैंक यू बोलना चाहती हूँ। बहुत होती है जैसे हम अभी 10th पास के तो हमें फोल्डर में जैसे प्रोजेक्ट्स वगैरह जो रखने काम भी आ सकते हैं, हमें ऐसा सब रख भी सकते हैं हम। तो मैं थैंक यू बोलना चाहती हूँ मिनाली पाटिल और प्रथमेश पाटिल को। हाँ मिलता है, बहुत मिलता है मोटिवेशन। ऐसे एक खुशी होती है अलग से करके, हाँ हम भी 10th पास किए हैं तो हम 12th भी पास करें तो हमें ऐसा मिल सकता है, मिलेगा। दूसरे को भी मोटिवेट करना चाहिए। थैंक यू। और मैंने अभी 10th एसएससी पास की है, मुझे 73% आए हैं। और ये फंक्शन प्रथमेश पाटिल जी ने जो हमारे लिए किया है, इससे हमें बहुत मोटिवेशन मिलती है। और मिनाली पाटिल जी ने भी जो ये किया है उससे हमें बड़ी मोटिवेशन मिलती है और जो गिफ्ट हमें मिलने वाले हैं वो हमें आगे बहुत काम के हैं। सो थैंक यू वेरी मच फॉर दिस फंक्शन। माझं नाव गीतिका गणेश मुळे। इथे हा कार्यक्रम एवढा चांगला आयोजित केला आहे की म्हणजे खूपच एकदम म्हणजे आनंद वाटतोय, प्राऊडनेस होते मला की म्हणजे इथे एवढं खूप चांगलं आयोजित केलंय ना, काय बोलू की ना आम्हा लोकांना 10th आणि 12th वाल्यांना एवढं प्राऊडनेस होत आहे ना की लाईक जस्ट वाव की आम्ही पास झालोय। आम्हाला इथे फोल्डर्स वगैरे गिफ्ट वगैरे देतात आहे जे आमचे खूप उपयोगी येणार आहे आणि प्रमाणपत्र वगैरे पण देणार आहे। ते पुढे जाऊन आम्हाला फ्युचर मध्ये इतकं कामाला येणार आहे ना। मी प्राऊड आहे की मला इथे यायची अपॉर्च्युनिटी भेटली अँड आय एम जस्ट लकी। प्रथमेश पाटील आणि मिनाली पाटील यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। मी खूप धन्यवाद करते त्यांना। संतोषी माता मंदिर में जो आज प्रोग्राम आयोजित किया है मिनाली पाटिल प्रथमेश पाटिल ने, इन्होंने 10वीं पास और 12वीं पास के बच्चे लोगों के लिए ये फंक्शन रखा हुआ है ताकि इन बच्चों को आगे मोटिवेशन मिले। और इनके लिए एक प्रमाण पत्र रखा है और क्या नाम है फोल्डर फाइल रखा है ताकि ये जो चीजें इनको लाइफ में 12th में 13 में 14 में 15 में वो इनको इन फ्यूचर यूज हो। सर इस तरीके के कार्यक्रम तो मिनिमम बहुत कम लोग ही करते हैं। प्रथमेश पाटिल मिनाली पाटिल ने बिना किसी स्वार्थ बिना किसी मतलब के ये बच्चों लोगों के लिए ये यही काम नहीं करते, ये बहुत से काम करते। जय महाराष्ट्र। आज आपण हा गुण गौरव सोहळा घेतलाय मुलांचा 10वी 12वींचा। आपले शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा प्रोग्राम आम्ही घेतलाय आणि हा मुलांचा एक प्रोत्साहन 10वी 12वीचा रिझल्ट हे त्यांच्या निमित्ताने आम्ही हा प्रोग्राम घेतलाय आणि असं वाटलं की खरंच या मुलांना अजून प्रोत्साहन भेटलं पाहिजे। चांगली त्यांनी आपलं फ्युचर हे केलं, हे त्यांचं बेसिक आहे। त्याच्या पुढे त्यांनी चांगली कामं केली पाहिजे, चांगलं एज्युकेशन घेतलं पाहिजे, यांना चांगलं मार्गदर्शन आपण देतोच आहे। प्लस त्यांना एक चांगला आपण प्लॅटफॉर्म पण दिलाय की त्यांना काही कम्प्युटरचं त्यांना काही नॉलेज पाहिजे, ट्रेनिंग पाहिजे, तर आम्ही ते पण त्यांना फॉर एज्युकेशन आम्ही त्यांना फॉर करणार आहेत, गाईडलाईन्स आणि काउन्सिलिंग पण करणार आहेत याबाबत। नक्कीच पक्षाला फायदा होतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही कामं पण करतोय। आपण भरपूर कामं अशी केली आहेत, लोकांपर्यंत पोहोचली आहेत। गल्ली गल्लीमध्ये मोटर गटरमध्ये आपण सगळ्यांना अजूनपर्यंत आपण गल्ली गल्लीमध्ये फिरतोय, लोकांची कामं करतो। वरिष्ठांचे मार्गदर्शन आपल्याला आहे, त्यांच्या मार्गदर्शन आम्ही कामं करतो आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी आपल्या मागे आहे।
आनंद तर भरपूर होत आहे. मुलं पण प्रोत्साहित होत आहेत. त्यांना पण असं वाटतं की आपण अजून चांगला अभ्यास केला, चांगला फ्युचर केलं तर आम्हाला अजून पुढच्या वर्षी आम्हाला काही चांगलं भेटू शकतं. गिफ्ट हे मोठं नाहीये, पण त्यांना हे प्रोत्साहन देणं खूप गरजेचं असतं. बघा, गेल्या कित्येक वर्षापासून आपण शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा व शाखा क्रमांक 66च्या वतीने जे मुलं 10वी व 12वी हे उत्तीर्ण झालेले आहे, ते पास झालेले आहे, त्यांना आपण एक मोटिवेशन देण्याकरता आणि त्यांना एक मार्गदर्शन करण्याकरता आपण ह्या एव्हरी इयर इकडे आपण एक शिवसेनाच्या माध्यमातून आपण कार्यक्रम करतो. खास म्हणजे आदित्य साहेबांचा वाढदिवस होता. शिवसेनाला आज इतकी वर्ष झाली, त्याचा वर्धापन दिवस कालच झाला. त्या हिशोबाने आम्ही आज या ठिकाणी लहान मुलांचं 10वी व 12वी जे उत्तीर्ण झाले त्यांचं आपण यापे गुणगौरव सोहळा आपण इकडे ऑर्गनाईज केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण असे फायली आपण त्यांना देतोय जी त्यांना कॉलेजमध्ये त्यांना भरपूर युजफुल होणार आहे आणि त्याच सकट आपण त्यांना सर्टिफिकेट्स आपण देतोय, जेणेकरून त्यांचं एक मोटिवेशन होणार, अभ्यास करण्याची त्यांची इच्छा वाढणार आणि त्यांना लाईफ मध्ये काहीतरी करण्याचं आम्ही इकडे या ठिकाणी मार्गदर्शन देऊ शकतो. मी सुद्धा एक कॉलेज स्टुडंट होतो. माझं पण एक गेल्यावर काही वर्षामध्ये मी पास आउट झालोय, तर मला माहिती आहे की ती परिस्थिती काय असते. आपण जेव्हा पास होतो, 10वी पास झाली किंवा 12वी पास झाली, ते मनामध्ये एक वेगळं एक कन्फ्युजन असतं. त्या ठिकाणी समजा असं मार्गदर्शन भेटलं तर त्या माणसांना मुलांना एक प्रॉपर ट्रॅक भेटतो. पुढे काय करायचे त्याची संधी माहिती असते. कॉमर्स घ्यायचं, आर्ट्स घ्यायचं आहे, सायन्स घ्यायचं आहे, काय करायचं त्याच्यामध्ये त्यांना मार्गदर्शन भेटतं. नक्कीच होणार आहे. आजपासून नाही, पण गेल्या भरपूर वर्षापासून आम्ही जे कामं केलेली आहे, ग्राउंड रूटवरती आपण जी कामं केलेली आहे, लोकांना माहिती आहे आपण आपला अप्रोच कसा आहे लोकांच्या टुवर्ड्स. आपल्याला मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनाला 66 मधून नक्कीच भरपूर इकडनं मदत भेटणार आहे. या वॉर्ड असं आहे 70 to 75% इकडे मुस्लिम कम्युनिटी राहते आणि आपला अप्रोच आतापासूनच नाही, पण मी ज्या भागामध्ये राहिलोय, मी स्वतः मुस्लिम एरियामधून निघालोय, म्हणून या मुंबई महानगरपालिकेमध्ये हा जो फायदा आहे हा आपला नक्कीच होणार आहे आणि ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला सगळ्यांना माहिती पडतात. पण 150-200 मुलांचा आपण या ठिकाणी आपण सत्कार सोहळा आपण ऑर्गनाईज केलेला आहे, पण त्याच्याही अधिक मुलं इकडे आलेली आहे. तर आपण त्याच्यामध्ये एक्सेप्ट नाही ठेवलं की एवढीच मुलं असली पाहिजे, तेवढीच असली पाहिजे. जे येतील जेवढे होतील ते आपण त्यांच्यासाठी आपण इकडे सत्कार समारंभ करू. नक्कीच बघा, ह्याचा अर्थ ह्याचं उत्तर मी नाही देणार, इकडे येणारी लोकच देणार तुम्हाला. आज इतकी लोकांचा प्रतिसाद इकडे भेटलेला आहे, तर साधारण काय सगळ्यांना माहिती पडतं की चांगला अप्रोच आहे.